मायटोकॉन्ड्रिया म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला मराठीत कणिका किंवा तंतुकणिका म्हणतात. याचे मुख्य कार्य पेशीसाठी ऊर्जा निर्माण करणे हे आहे. म्हणूनच याला पेशींचे पॉवर हाऊस किंवा ऊर्जा केंद्र असे म्हटले जाते. हे अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करते. त्याला ATP म्हणतात. ATPचं फुल फॉर्म काय आहे? ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. तर तंतुकणिका म्हणजे जे आपण मायटोकॉन्ड्रिया बघितलं, तर त्याचे मुख्य कामं काय आहेत, ते फंक्शन्स काय आहेत त्याचे. पहिलं आहे ऊर्जा निर्मिती. ऊर्जा निर्मिती म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ATP प्रोडक्शन. पेशींना जिवंत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे ATP तयार करण्याचे काम तंतुकणिका हे करते. दुसरं आहे पेशी श्वसन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन, ज्यामध्ये ऑक्सिजन आणि अन्नातील घटकांचा वापर करून रासायनिक प्रक्रियांद्वारे ऊर्जा मुक्त करण्याचे काम कुठं चालते? मायटोकॉन्ड्रियामध्ये चालते. नंतर महत्त्वाचं फंक्शन आहे कॅल्शियम नियंत्रण म्हणजे कॅल्शियम होमिओस्टॅसिस, ज्यामध्ये पेशींमधील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मायटोकॉन्ड्रिया आहे ते मदत करते. त्यानंतर आहे पेशींचे नियमन म्हणजे सेल डेथ किंवा ज्याला अपोप्टोसिस म्हणतात. ठीक आहे, याच्यात टी हा सायलेंट आहे, त्यामुळे त्याला अपोप्टोसिस बोलतात. तर खराब किंवा ज्या जुन्या पेशी असतात ज्यांना नैसर्गिक पद्धतीने नष्ट करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत म्हणजे अपोप्टोसिसमध्ये हे जे आहे महत्त्वाची भूमिका बजावते. त्यानंतर आहे उष्णता निर्माण करणे म्हणजे हीट प्रोडक्शन. तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक उष्णता तयार करते. तर बेसिकली काय काय फंक्शन बघितले आपण? ऊर्जा निर्मिती म्हणजे ATP प्रोडक्शन, पेशी श्वसन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन, कॅल्शियम नियंत्रण म्हणजे कॅल्शियम होमिओस्टॅसिस, पेशींचे नियमन म्हणजे सेल डेथ किंवा अपोप्टोसिस, आणि उष्णता निर्माण करणे म्हणजे हीट प्रोडक्शन. हे सगळे कोणाचे काम आहेत? हे आहेत मायटोकॉन्ड्रिया. दीज आर द फंक्शन्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया.